आज तुमच्याशी एक गुड न्यूज शेअर करायची आहे। ज्या गोष्टीची मी 1 वर्षभरापासून वाट बघत होते ती गोष्ट आज माझ्या हातात आहे। हॅलो, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर इथं आम्ही आलोय वावरात। काय ग? हा, टोपी घे। तर आम्ही आलो वावरात। सकाळी घरातून आहे ना 8 वाजताच निघालो होतो, तर 9 वाजता इथं पोहोचलो। आल्यानंतर आता 5-1 मिनिटं बसले आणि आता चालले वावरामध्ये थोडेसे दगड आहे ना ते उचलण्यासाठी। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा। सकाळी ना लवकरच उठले होते, 5:30 ला उठले होते मी। आणि त्यानंतर आहे ना आवरलं सगळं काही, स्वयंपाक झाला, थोडासा नाश्ता पण केला आम्ही, म्हणजे चहा पोळी वगैरे असं का होईना, कारण म्हटलं वावरात येऊन कधी वेळ भेटतो जेवायला कधी नाही। ते नंतर दाखवू। आणि JCP पण येणार आहे। तर चला, म्हणजे धुणं वगैरे धुतलं, भांडे झाले। 8 वाजेपर्यंत आज माझं सगळं काम आवरलं होतं जवळजवळ। कपडे फक्त ओनचे कपडे बाकी राहिले होते, बाकी मग सगळं आवरून आले आता घरी। तर चला आता आम्ही निघालो। इकडं रुई पण निघाली, तिची टोपी। रुईला आंघोळ नाही घातली फक्त, कारण ती उठलीच 7:45ला, आणि उठल्यावर मग काय तिला आंघोळ घालणार आहे। आणि JCP तर 9 वाजता येणार होतं, मग म्हटलं उशीर नको व्हायला। आणि त्यात निघायच्या टायमाला ना पाऊस सुरू झाला होता, तर मग आलो तरी पण इकडं पाऊस नव्हता। इकडं मस्त असं ऊन पडलंय। आता आहे ना मस्त दगड उचलून घेते, नाही पडले बाई। तर इथं आहे ना JCP आलंय आणि भर टाकलेली होती, म्हणजे खाली दगड टाकले आणि त्याच्यावरती मुरुम टाकला होता ना, तर ते थोडंसं असं पसरून द्यायचं काम चालू आहे, जेणेकरून लेवल होऊन जाईल। आणि त्यानंतर मग वरतून अजून काही मुरुम टाकायचं आहे। आणि इकडं बघा पेरणीसाठी ट्रॅक्टर पण आलेला होता। तर म्हणजे कसं दोन्ही कामं सोबत आले ना, त्यामुळे धावपळ खूप होत होती। त्यातच आहे ना मी थोडासा व्हिडिओ शूट घेतला, बऱ्याच ताईंना गावाकडचे व्हिडिओ बघायचे आहेत म्हणून। आणि इथं बघा पेरणी यंत्रावर रुई म्हणत होती मला बसायचं, आणि त्यांचं चालू होतं सोयाबीन टाकणं। तर इथं सोयाबीन पेरायची ना, म्हणून सोयाबीन अशी पेरणी यंत्रामध्ये टाकून घेत आहे। तर हे ना यावर्षी हे वेगळ्याच प्रकारचं बी घेतलंय। दरवर्षी इगल वगैरे असतं, यावर्षी वेगळं आहे। तर बघू आता हे बी कसं उतरतं काय माहिती नाही। आणि रुई बघा, रुई पहिल्यांदाच असं काहीतरी बघत होती, त्यामुळे तिला पण खूप आनंद होत होता। आणि इथे ना घामामुळे माझी टिकली पडून गेली आहे। सगळ्या कामाची खूप धावपळ झाली। त्यानंतर बघा इथं अहनचं पेरणं सुरू झालं। बघ मग आता त्यानंतर आहे ना जे मुरुम टाकलेला होता ना, तो परत आहे ना एक समान असं करून घेत आहे, जेणेकरून वरती किती मुरुम अजून टाकायचा ते बघता येईल म्हटलं। आणि साईडनी कसं पडदी टाकण्यासाठी जागा ठेवायची होती, त्यामुळे मुरुम असं वरती ढकलत होते। आणि इकडे ना म्हणजे खालचा तुकडा वरचा तुकडा असं 2 तुकड्यांमध्ये वावर असं डिवाइड केलंय ना। तर आता एका तुकड्यातलं पेरून झालं, दुसऱ्या तुकड्यातलं पण इथं पेरून झालं आता। आणि इथे ना मी ना थोडेसे धणे लावत होते कोपऱ्याला, कसं पोलच्या साईडने रिकामा राहताना पेरल्या जात नाही, तर तिथे थोडे धणे लावून घेतले। आणि हा बघा मोर, गावाकडे गेलं की असं काहीतरी नवीन बघायला भेटतं, जे आपल्याला शहरात राहून कधीच बघायला भेटणार नाही। तर हा मोर आहे ना असा मोकळ्या रानात नाचत होता। त्यानंतर इथं बघा हा दुसऱ्या दिवशीची थोडीशी क्लिप घेतलेली मी। तर इथे आहे ना आम्ही जी भर टाकली तिच्यावरती पाणी टाकायला गेलो होतो, तर डायरेक्ट पाईपानी पाणी सोडलं, पण पाणी सगळं त्या मुरुमामधून बाहेरच निघून गेलं। आणि थोड्या वेळच पाणी सोडलं, पण खूप अशी धावपळ झाली आमची। हॅलो, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी सुरेखा पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते। तर मागचा जो व्हिडिओ बघितला तुम्ही ते ना मी 2-3 दिवसापूर्वी गावाकडे गेले होते ना, तेव्हा शूट केलेला होता। आणि त्यानंतर आहे ना म्हणजे रोज गावाकडे जाणं चालू आहे, आणि पावसाचं वातावरण वगैरे असतं, मग तिथं जाऊन पण काम करायचं असतं ना, तर मी काही शूट घेत नाही एवढं। आणि घरी पण खूप धावपळ होतीये माझी, म्हणजे कसं सकाळी पटकन आवरायचं जायचं, परत संध्याकाळी आल्यावर आपलं संध्याकाळचं रुटीन असतं ते पण करायचं, सगळं करता ना खूप धावपळ होऊन जातीये, त्यामुळे शूट काही घेतलं नाही। आणि आज पण जायचं होतं, पण आज सकाळपासून पाऊस सुरू झाला होता, तर 12 वाजेपर्यंत पाऊस होता, त्यामुळे जायचं आमचं कॅन्सल झालं। आणि एक काम पण होतं हो ना, तर ते करायला मग बाहेर गेलेले। आता पाऊस उघडलाय, तर आज आहे ना तुमच्याशी एक गुड न्यूज शेअर करायची मला, जी की ना खूप दिवसापासून मी त्या गोष्टीची वाट बघत होते।
तर गुड न्यूज अशी आहे, माझं जे उखाण्याचं चॅनल आहे ना त्याचं प्ले बटन आज मला भेटलेलं आहे. आणि प्ले बटन भेटण्यासाठी ना म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर तर आहे ना मागच्या वर्षीच पूर्ण झाले होते. 2024 मध्ये काहीतरी 7 जुलै 2024ला असे काहीतरी झाले होते पूर्ण. पण आहे ना विषय असा झाला की चॅनल डिमॉनिटाईज झालं, त्यामुळे ते प्ले बटन आलं नव्हतं. आणि खूप दिवसापासून मी वाट पाहत होते कधी येईल. पण फायनली आज ते माझ्या हातात आहे. आणि त्याला बघून आहे ना एक आनंद जो म्हणतो ना तो वेगळाच आहे. आणि जेव्हा आपण कुठंतरी सक्सेस होतो ना तेव्हा एका युट्यूबरला होणारा आनंद आहे ना हा गगनात मावेनासा असतो. तसंच झालंय आज. तर प्ले बटन आहे ना आज मी तुमच्या सोबतच ओपन करणार आहे. तर हे माझं आहे ना उखाण्याच्या चॅनलचं प्ले बटन आहे, ज्याचं नाव सुरेख उखाणे आहे. तर हे प्ले बटन आहे ना मी आता तुमच्या समोरच याचं अनबॉक्सिंग करते. त्याच्या साईडचे सेलो टेप तोडले होते रोहिणी. आणि बघा एक लेटर येतं, मी जे ना मराठीतच मागवलं होतं. आणि हे आपलं प्ले बटन. तर हे आपल्या उखाण्याच्या चॅनलचं प्ले बटन. त्याच्यावरती सुरेख उखाणे असं नाव आहे. फॉर पासिंग 1 लाख सबस्क्रायबर. तर 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला हे प्ले बटन मिळतं. आणि खूप म्हणजे वर्षभरापासून मी वाट बघत होते. आणि नंतर असं वाटायला लागलं होतं की आपल्याला हे प्ले बटन भेटेल की नाही. पण फायनली आज ते माझ्या हातात आहे. आणि याचा आनंद आहे ना अगदी गगनात मावेनासा आहे. खूप छान वाटतंय. आणि बघा आपलं उखाण्याच्या चॅनलचं प्ले बटन. तर खूप छान वाटतंय बरं का हे बघितल्यानंतर. आणि जेव्हा ते माझ्या हातात आलं ना म्हणजे कसं गावाकडचा ऍड्रेस टाकलेला होता, पण बाय कुरिअर ते येतं. मग ते गावाकडे काय आलं नाही, तर ते आणण्यासाठी शिर्डीला जावं लागलं. तर आम्ही आता मध्यंतरी गावाकडे जात होतो ना त्यावेळेसच ते भेटलं होतं. पण घरी नव्हते मी. आणि त्यावेळेस शेअर करायला कसं पावसातच गेले होते, मग ते घेऊन आले. आणि मग म्हटलं चला आज एक चांगला वेळ आहे तर तुमच्याशी शेअर करू. तर प्ले बटन आपलं मिळालंय. आणि हा आनंद आहे ना गगनात मावेनासा आहे. असंच आपलं आहे ना व्लॉगच्या चॅनलचं पण प्ले बटन लवकर येऊ द्या. आणि तुम्ही खूप छान असं सपोर्ट करताय, असं सपोर्ट करत राहा. आपलं व्लॉगच्या चॅनलचं पण प्ले बटन लवकर येईन. त्याच्यासोबत आहे ना हे एक लेटर येत असतं आपल्याला युट्यूब कडनं. तर चला ताई नो प्ले बटन पण ओपन केलं, सर्व काही तुमच्याशी मी शेअर केलं. तर हे प्ले बटन आहे ना आता मी इथं काही लावणार नाहीये या रूमवरती, कारण आता शिफ्टिंग करायची आपल्याला थोड्याच दिवसामध्ये. मग इथं काही लावणार नाही, कारण त्याला परत म्हणजे हुक वगैरे लावा किंवा त्याला खिळे वगैरे ठोकावं लागतील ते लावण्यासाठी. तर इथं काही नाही. आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या घरात जाऊ ना तेव्हाच मग आता हे प्ले बटन मी लावणार आहे. आणि स्वतःच्या घरात गेल्यानंतर आहे ना तिथं लावलं की तो एक आनंद पण वेगळा असेल. तर सर्व काही तिथं गेल्यावर पण तुमच्याशी शेअर करणार आहे. बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की ताई तुमचे गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतील तर गावाकडचे व्हिडिओ शेअर करा. तर हो ताई न आता इथून पुढचे व्हिडिओ तर गावाकडचे येणारच आहे. फक्त आता थोडे दिवस जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत इथले व्हिडिओ. त्यातही आता आहे ना गावाकडे जाणं चालू आहे सारखं, त्यामुळं काय म्हणजे व्हिडिओ शक्य होईल की नाही शेअर करणं ते माहित नाही. पण गावाकडे गेलं की एकदा आपण कसं एका जागी असतो मग निवांत असतो, तेव्हा तर मी व्हिडिओ व्यवस्थित आणि कंटिन्यू शेअर करणार आहे तुमच्याशी. माझ्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा. आपले युट्यूब उखाण्याचे चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर तर पूर्ण झालेच आहेत. असेच आपल्या व्लॉगच्या चॅनलचे पण होऊ द्या, हीच म्हणजे तुमच्याकडूनच अपेक्षा ही. आणि तुम्ही छान असा प्रतिसाद पण देताय मला, त्याबद्दल खरंच तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहे मी. आणि किती आभार मानावे हेच मला कळत नाही. कारण जेव्हा युट्यूबची सुरुवात केली होती तेव्हा कधी वाटलं नव्हतं की एवढं शक्य होईल, एवढं सहजासहजी. पण ते शक्य झालं, त्यामुळं हे तुमच्याशी पण शेअर करते मी. आणि ताईंनो आज मी ना वेगळे कानातले घातले. तर मी बाजारातले कानातले कधीच घालत नाही. फर्स्ट टाइम तुम्हाला माझ्या कानामध्ये बाजारातले कानातले दिसत असतील. कारण झालं असं की माझं आहे ना सोन्याचं कानातलं म्हणजे थोडक्यात वाचलं नाही तर हरवलंच असतं असं म्हणता येईल. ज्या दिवशी प्ले बटन आलं ना त्या दिवशी ना रानातच होते मी. आणि घरी आले, माझं कसं स्टोल बांधलेला असतो, सनकोट घातलेला असतो. आणि मी नाही तर बिल्डिंगच्या खाली आले आणि स्टोल सोडला माझा. तर ते कानातल्याची कडी ना थोडी घासल्या गेली होती. मी बऱ्याच दिवसाचे ते कानातले काढले नाही म्हणून माझ्या लक्षात आले नाही.
आणि ते स्टोलच्या याच्यामध्ये थोडं अडकून आणि ते कानातल्याचे असे खाली घुंगर होते ना, ते घुंगर बाजूला आणि कानातल्याचं वरचं बाजूला, म्हणजे वरचं कानातच राहिलं, पण ते घुंगर आहे ना त्या स्टोलच्या याला आहे ना असं थोडस ती जी कडी होती ना ती अटकली, नाही तर जर ती अटकली नसती तर ते पूर्ण ते घुंगर हरवले असते, म्हणजे माझं नुकसानच झालं असतं असं म्हणता येईल. पण ते त्याला थोडंसं अटकून राहिलं. आणि वरती आल्यावर काय मी पाहिलं नाही, पटपट आवरलं, उशीर झालेला होता, स्वयंपाक केला, जेवून झोपून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी ना जायचं होतं तर मग आवरायला घेतलं सकाळी, तेव्हा मग म्हणजे बघितलं कुठं पडलं, म्हणजे खूप धावपळ झाली. आणि हरवलं म्हणता माझं तोंड एवढं होऊन गेलं होतं की हरवलं. त्याच्या नादात ते ना निघायला पण उशीरच झाला. पण अहो काय म्हणे रानात पडला असेल, इकडे पडला असेल, मग असं तसं झालं थोडंसं. बरंच आम्ही 1-1.5 तास शोधलं, घरात तर काही नव्हतं. आणि नेमकं निघाले आणि तो स्टोल आहे ना तो मी बांधायला घेतला आणि त्याला ते थोडंसं अटकलेलं होतं, ते बघितलं, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे स्वामींच्या कृपेने ना माझं ते कानातलं ते घुंगर वगैरे आहेत ना ते हरवले असते, पण ते हरवले नाही, सापडले. तर म्हटलं चला तुमच्याशी पण हे शेअर करू म्हणून आहे ना आज असे बाजारातले कानातले मी घातलेले. ते ना बऱ्याच दिवसाचे कानातले, कसं आपण लेडीज आहे ना, आपण लेडीज काय करतो, कानातले ना बऱ्याच दिवसाचे घातलेले असतात कानामध्ये आणि त्याचे मग ज्या साखळ्या किंवा घुंगरा असतात ना ते एकाला एक घासून आहे ना त्याची झीज होते आणि ती तुटते. तर माझ्या कानातल्याची पण तुटली आहे. आपल्या लेडीजचं काय होतं, आपण कानातले जर सोन्याचे घातले ना, काही काहींचं कसं मला सूट होत नाही बाजारातले कानातले, त्यामुळे मी एकदा घातले की लवकर काढतच नाही. आणि ते काय झालं, मग बऱ्याच दिवसाचे घातलेले होते, मी बघितले पण नाही, त्याच्या त्या कड्या झिजल्या आणि ते तुटलं. तर ताईंनो असं नका करत जाऊ, कानातले घातलेले जरी असले ना तरी 15 दिवसातून किंवा महिन्यातून ना एकदा काढून चेक करत जा की म्हणजे अशा कड्या घासलेल्या आहेत का किंवा कुठं खांडलेले आहेत का, जेणेकरून आहे ना आपलं सोनं म्हणजे एक हरवणार नाही, अशी आपणच स्वतः दक्षता घेतली पाहिजे. कारण आता सोन्याचे भाव एवढे वाढलेत की सोनं करणं मध्यमवर्गीयांना तरी शक्य नाहीये. ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे ते करू शकतात, पण सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आता सोनं करणं म्हणजे खूप अवघड झालंय आता. तर ताईंनो एका कमेंटवर बोलायचंय मला की एका ताईंनी म्हणण्यापेक्षा ना माझ्यासारखे जे छोटे युट्यूबर आहेत किंवा मोठे युट्यूबर आहेत ना त्या बऱ्याच ताईंना या गोष्टीचा त्रास होतो. की त्या ताईंचं असं म्हणणं होतं की मी युट्यूब चॅनल चालू केलं, आता बऱ्यापैकी व्ह्यूज यायला लागले, 2 वर्ष झाले, आणि आता असं होतंय की निगेटिव्ह कमेंट जास्त येत आहे, त्यामुळे ना घरचे व्हिडिओ बघतात. तर घरचे मला म्हणतायत की नको करू तू असं, म्हणजे निगेटिव्ह कमेंट येत आहे ना त्यामुळे घरचे मला युट्यूब पुढे कंटिन्यू करू देत नाहीये. तर काय करावं, म्हणजे असं त्या ताईंचं म्हणणं आहे. तर मी सर्वांना सांगेल जेव्हा आपण एखादं म्हणजे आपली जी प्रगती होते ना तेव्हा आपल्याला विरोधक निर्माण होतात, आणि जेव्हा विरोधक निर्माण होतात ना तेव्हा आपण समजून जायचं की आपली प्रगती होते म्हणून. कारण प्रगती ज्याची होते ना तेव्हा बऱ्याचशा लोकांना खटकतं, जवळच्या लांबच्या सगळ्याच लोकांना खटकतं. आणि ज्यावेळेस आपला पडता काळ असतो किंवा ज्यावेळेस आपलं ग्रोथ चालू असती ना त्यावेळेस आपल्याजवळ कोणीच येत नाही, पण जेव्हा आपण एकदा सक्सेस झालो की सगळे लोक मागे येतात, ते जवळचे असो लांबचे असो कोणी असो. आणि तुमच्या माझ्या बाबतीत सर्वांच्या बाबतीत हे सारखंच आहे. कसं आहे, आपण एखाद्या रोपट्याला गढूळ पाणी जरी दिलं तरी ते गढूळ पाणी दिलं म्हणून ते रोपट आहे ना त्याची वाढ थांबवत नाही. तसंच आहे ना, आपल्याला जर कमेंट येत आहे वाईट, त्या वाईट कमेंट आपण गढूळ पाणीच समजू, तर आपण आपली प्रगती कशाला थांबवायची. ते गढूळ पाणी आपल्याला भेटतंय तर त्याचा आपल्यावरती आपण काहीच इम्पॅक्ट पडू द्यायचा नाही, आपण आपली प्रगती थांबवायची नाही. कारण प्रगती जेव्हा होते तेव्हा आपल्याला विरोधक निर्माण होतात, आणि प्रगती जशी जशी होत जाते ना आपली त्या तसे ना खूप सारे विरोधक निर्माण होतात. असं नाही की विरोधक नसतात, मलाही आहेत, तुम्हालाही आहेत, मलाही पण कधी कधी निगेटिव्ह कमेंट येतात. माझ्या व्हिडिओत तसं काही नसतं तरी पण निगेटिव्ह कमेंट करतात लोक, पण मी त्याच्याकडं म्हणजे काडी मात्र लक्ष देत नाही. तुम्ही करत राहा, मी माझं काम करणार, तुम्ही तुमचं काम करणार. मी तुमचे विचार बदलायला येऊ शकत नाही, मी माझे स्वतःचे विचार बदलवलेत, पण तुमचे विचार बदलायचं माझ्या हातात नाहीये. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपले विचार चुकीचे आहेत, ज्याच्या त्याच्या मनाला जेव्हा पटतं तेव्हा ती व्यक्ती विचार बदलत असती. स्वतः दुसरं कोणीच कितीही सांगून कोणाचेच विचार बदलत नाहीत. त्यामुळे ताई तुम्हाला जरी निगेटिव्ह कमेंट येत आहे ना तरी तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा की त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. सगळ्यांना सांगा, म्हणजे कसं आपले घरचे जर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील ना तर आपण ती गोष्ट करू शकतो. कसं आहे, माझे मिस्टर मला सपोर्ट करतात त्यामुळे मला कुणाच्या सपोर्टची गरज वाटत नाही. म्हणजे कुणी मला म्हटलं ना युट्यूब करू नको तरी पण माझे मिस्टर कधीच म्हणणार नाही
की तू युट्यूब करू नको म्हणून, कारण त्यांना माहिती मी करू शकते आणि कुठल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ना काहीतरी टॅलेंट असतं, फक्त ते आपल्याला आहे ना म्हणजे दाखवता येत नाही. आता सोशल मीडिया थ्रू ना बरेच जण दाखवतात त्यांच्यात जी कला आहे ती, आणि प्रत्येकात काही ना काही कला असते. छुपे गुण म्हणतो ना आपण, हे असतातच कुठले ना कुठले, फक्त ते आपण दाखवायचं धाडस कळत नाही. तर कसं आहे म्हणजे मला निगेटिव्ह कमेंट येतात, पण मिस्टर पण वाचतात, मी पण वाचते, पण त्यांचं उलट असं म्हणणं आहे कधी कधी मला असं वाटतं की निगेटिव्ह कमेंट कसं काय येतात, माझ्या व्हिडिओत काही नसतं. आणि त्यांचं तसं काहीच नाही. ते म्हणतात येताना ते येऊ दे, आपल्यावर काहीच फरक पडू द्यायचा नाही. उलट आपल्याला वाटलं तर डिलीट करायची, नाही तर राहू द्यायचं, त्याला लाईक करायचं. आपोआप ज्या व्यक्तीला तसं वाटतं ना निगेटिव्ह काही आहे, तर ती व्यक्ती एकतर निघून जाते, आपल्या म्हणजे व्हिडिओ आपले बघत नाही, किंवा जर बघितले निगेटिव्ह कमेंट केली तर आपल्यालाच म्हणजे व्ह्यूज वगैरे वाढतात वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते हसल्यावरही घेतात. आणि मी पण आता तसंच करायला शिकलीये. कारण कसं आहे, आपल्या हाताची पाची बोटे सारखे नसतात, सर्वांचे विचार कसे सारखे असतील. त्यामुळे ना काहीतरी म्हणजे चांगलं करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. विरोधक निर्माण होऊ द्या, होतच राहणार आहे ते, आणि जेव्हा ते निर्माण होतील तेव्हाच आपली प्रगती होणार आहे. आपली प्रगती होत असली की विरोधक निर्माण होतात, आणि एकदा चांगली प्रगती झाली की बरोबर ते पण आपल्या जवळ येतात, जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावेळेस आपल्या हातात असतं की त्यांना जवळ येऊ द्यायचं की लांबच ठेवायचं. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ छोटासाच झाला. या गोष्टीवर खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण बोलायची इच्छा सुद्धा होत नाही या गोष्टीवर, कारण आपले विचार कशाला खराब करायचे. आपला एवढा चांगला आनंदाचा दिवस आहे. या ताईंशी ना बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती, त्यांनी 2-3 वेळा कमेंट टाकली. म्हटलं चला बोलूया, नाही तर मी नाही या गोष्टी शक्यतो आता व्हिडिओमध्ये बोलत नाही. माझ्या व्हिडिओतून तुम्हाला जेवढं पॉझिटिव्ह देता येईल ना तेवढं मी प्रयत्न करत असते, आणि मी माझी जी लाईफ आहे ना तीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर चला, हा छोटासाच व्हिडिओ आणि आजचा माझा आनंदाचा दिवस छान गेला, तुमच्यासोबत सर्व काही शेअर केलं. चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.